प्रस्ताव नेमका कुठल्या पोलीस अधीक्षकांनी तयार करायचा हा प्रश्न कसा आहे अनुत्तरित। या 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 प्रकरणामुळे काय झालेलं आहे, उद्या जर समजा या प्रकरणात निकाल लागला की तुमच्या जालन्यामधल्या अमुक अमुक पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला जो गुन्हा आहे त्यामध्ये चार्जशीट आणा, मग या बीडच्या जर पोलिसांनी जर MPIDचा प्रस्ताव तयार केला तर उद्या तो काय होणार आहे, नलिफाईड होणार आहे। त्यामुळे कुठेही ह्या सगळ्या टॅक्टिक्स याच्यामध्ये काढून ठेवलेल्या होत्या। त्यामुळे आपण कोर्टाच्या 9 तारखेला 9 जानेवारीच्या सुनावणीमध्ये ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की यामध्ये आता काय झालेलं आहे, FIR करताना तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, वेगवेगळ्या किती लोकांनी FIR केलं जरा हात वर करा। आता तुम्ही अंधश्रद्धेतून FIR केलं, कशातून केल्या, अंधश्रद्धेतून। काय की बाबा FIR केली की काय होणार आहे, पैसे लगेच मिळणार आहे, लक्षात आलं, असं सांगण्यात आलं। काही काही लोकांनी 156(3)च्या प्रोसेस केल्या। आता तुम्ही जोपर्यंत त्या नोटीस सर्व झाल्यात आणि तुम्ही वकिलामार्फत जोपर्यंत तिथं हजर होणार नाही तोपर्यंत कोर्ट त्याच्यावर सुनावणी घेणार, हे लक्षात घ्या। मी काय सांगतोय लक्षात येत आहे, ज्यांना ज्यांना हायकोर्टाची नोटीस पोलिसांमार्फत मिळाली असे किती जण जरा हात वर करा एकदा। नाही ना, FIR करणाऱ्याला प्रत्येकाला नोटीस मिळालेली आहे, तुम्हाला आले नाही। आता ह्यांना जोपर्यंत नोटीस येणार नाही, हे जोपर्यंत त्यामध्ये वकील लावणार नाही तोपर्यंत ते प्रकरण बोर्डावर येणार, अंतिम निकालाला येणार नाही। त्या बाबांना आली, त्या बाबांनी लवकर तिथं वकील लावला पाहिजे आणि वकील लावून त्यामध्ये काहीच करायचं नाहीये, त्यामध्ये ते प्रकरण निकाली काढायचे। काय म्हणायचं कोर्टाला, फक्त साहेब तुम्हाला काय निकाल द्यायचे ते द्या, फक्त काय करा लवकर द्या, लक्षात आलं। ह्याला डिले टॅक्टिक्स म्हणतात आमच्या भाषेमध्ये, काय डिले टॅक्टिक्स। या डिले टॅक्टिक्स मध्ये ठेवीदारांकडून अप्रत्यक्षपणे कुणाला मदत होते, कुठे ग्रुप, हे लक्षात घ्या। ह्या प्रकरणाचा जोपर्यंत अंतिम निकाल लागणार नाही तोपर्यंत पुढे काही होणार नाही। आम्ही त्यामध्ये कोर्टाला कुठपर्यंत प्रेशराईज करू शकतो की साहेब ह्यांना सगळ्याला तातडीनं नोटीस काय करा, काढा आणि सर्व्हिस करा। ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काय पॉवर आहे त्याच्यामध्ये नाही। आणि त्यामध्ये आता कन्सेप्ट ऑफ नॅचरल जस्टिस हा प्रकार असा असतो की 1-2 मिनिटं दादा भैया 2 मिनिटं घ्या ना, घेऊन टाक। रिक्षावाले कोण आहेत, ऑटो रिक्षावाले कोण आहेत, रिक्षावाले। तर न्यायालयामध्ये नियम हे स्ट्रिक्टली फॉलो केले जातात हायकोर्टमध्ये। जोपर्यंत सगळे रिस्पॉन्डंट हजर होत नाहीत तोपर्यंत कुठलाही निकाल त्यामध्ये येणार नाही। निकाल काय येणार आहे, तर ह्या सगळ्या FIR एक ठिकाणी क्लब होणार। आजच सांगतो मी, काय या सगळ्या FIR काय होणार आहेत, एकाच ठिकाणी क्लब होणार। कुठं होणार आहेत, काय होणार आहेत, हे कोणाच्या हातात आहे, हायकोर्टच्या हातात, लक्षात आलं। आता आपण वेगळ्या वेगळ्या FIR केल्यामुळं हे प्रकरण या ठिकाणी प्रलंबित आहे। त्यामध्ये आपण त्याच्यानंतर एक सुरेश कुटेने क्रिमिनल ऍप्लिकेशन 3555/2024 किती नंबर आहे, 3555/2024, ह्यामध्ये सुरेश कुटेनं त्याच्यावरती जी प्रोसेस आहे त्याच्या संदर्भामध्ये हे ऍप्लिकेशन केलेलं आहे। त्या संदर्भात देखील आपण हस्तक्षेप याचिका दाखल केली, ते पण प्रकरण तो काय बोर्डावर घेत नाही। त्याला एक गोष्ट लक्षात आलेली की आता इल्लीगल प्रोसिजरमध्ये, इल्लीगल ह्याच्यामध्ये जाण्यामध्ये अर्थ नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की अर्चना कुठे, किती जणांना वाटतं अर्चना कुठे सुटली पाहिजे, असं कोणाला वाटतं का? जोपर्यंत अर्चना कुठे अटक होत नाही तोपर्यंत त्यामध्ये अजून तपासामध्ये, आता ते 1500 कोटी रुपयापर्यंत आली, ईडीची चौकशी फक्त 1500 कोटी रुपयापर्यंत आली। आता अर्चना कुटेचं जे अटकपूर्व जामीन आहे जे तिने मांडलेलं आहे त्याचा नंबर लिहून घ्या, 20/42/2024 ABA 20/42/2024 हे अर्चना कुटेबाईंचं अटकपूर्व जामीन आहे। ह्यामध्ये अजूनपर्यंत पोलीस पेपर आलेले नाही, काय आलेलं नाही, पोलीस पेपर आलेले नाही। आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये पोलीस पेपर येतील, आता पोलीस पेपर नेमके कोणी आणायचे हा मोठा प्रश्न, कारण याच्यामध्ये क्लबिंग ऑफ FIRचं पिटिशन पेंडिंग आहे, सगळं पेंडिंग। त्या ठिकाणी कुटे मॅडमनं जे काही युक्तिवाद केलेला आहे तो युक्तिवाद थोडासा, त्यावरती मी जास्त खोलात चर्चा करणार नाही। फक्त त्यांनी जे 2-3 मुद्दे मांडलेले ते मुद्दे मांडण्यासाठी अंतिम सुनावणीच्या दिवशी
त्या ठिकाणी आम्ही न्यायालयामध्ये उपस्थित असणार आहोत. होतंय काय की आम्ही जर त्या ठिकाणी काही गोष्टी आधीच खुल्या केल्या तर त्याचा डिफेन्स उघडा केला जातो. लक्षात आलं? आपण पोलीस आपल्या बाजूने आहेत का? नाही. पोलीस ज्या उणीवा ठेवणार आहेत त्या उणीवांवरती आपण काय करणार आहेत? बोट ठेवणार. मला काही लोकांचे फोन आले, मला म्हटले सर तुम्ही त्याचा आम्हाला ड्राफ्ट द्या. मला ड्राफ्ट मिळणार नाही. तुम्हाला ड्राफ्ट कधी मिळेल म्हटलं? ज्या दिवशी निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशी. निकाल लागेपर्यंत मिळणार नाही. तुम्ही कुणी असा किंवा काही असा. मी उबाळे साहेबाला सुद्धा आज सकाळी ड्राफ्ट पाठवला. मला म्हणले मला फक्त बघू द्या. मला ते फक्त एका तुम्हाला किती वाजता व्हॉट्सअपला मेसेज केला मी? म्हणलं तुम्ही आम्ही जे काही डिफेन्स घेतोय तुम्हाला जर आम्ही पाठवलं आणि चुकून कसं असतंय कोण कुणाचा माणूस आहे किंवा कोण कुणाचा आहे ते आज रोजी तुम्ही आपण जज करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे विश्वासानं कागदपत्र दिलेली आहेत. आमच्याकडं ज्या लोकांनी कागदपत्र दिली तर आम्हाला कुणाचा फोन येतो साहेब आमचं दाखल झालंय का किंवा काय. तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलेली तुम्ही जो नंबर दिलेला आहे याचिका दाखल करताना त्याच नंबरवरून आम्हाला फोन करा. जेणेकरून आम्हाला तुम्हीच बोलताय किमान तेवढं तरी हे करा. म्हणजे हे तुमच्याच बाबतीत नाही, माझ्याकडे अजून पण सर्व्हिस मॅटर्स ज्या आहेत त्या बाबतीत देखील कुणी आम्हाला याबाबत विचारणा केली तर जो व्यक्ती त्यालाच माहिती मिळाली पाहिजे, इतरांना नाही, ही आम्ही पॉलिसी धोरण आम्ही राबवलेलं आहे. आता हे झालं हायकोर्टाच्या संदर्भात. आता एक फार मोठं संकट